ओके, चलिए. नमस्कार मुलांनो. आपला सगळा बायोलॉजीचा अभ्यास झालेला आहे. आपण सेकंड टर्मच्या सगळ्या लेसन्सचा सगळा अभ्यास ऑलरेडी पूर्ण केलाय. आता आपण रिव्हिजन सुरू करूया आणि आज आपण आपला रिव्हिजनचा पहिला लेसन जो आहे तो सुरू करूया. तिथून आपले सगळे लेसन जे आहेत ते पटापट आपण फास्ट फॉरवर्डमध्ये रिवाइज करू आणि मग आपण या सगळ्यांची एक्सरसाइज, जसं मी तुम्हाला म्हटलं, मी ग्रुपवर याची उत्तरं शेअर करेन. आपण ही उत्तरं डिस्कस करू म्हणजे आपला सगळा अभ्यास परीक्षेच्या आधी पूर्ण होईल. ठीक आहे. आपला लेसन होता सेल्स अँड सेल ऑर्गनेल्स. ह्या धड्यापासून आपण सुरुवात करतोय. बघा, आपण आपल्या 9व्या धड्यापर्यंत पहिल्या टर्म मध्ये अभ्यासाला लेसन्स घेतले होते. 10च्या पुढचे सगळे धडे आपल्या सेकंड टर्म मध्ये आहेत. त्यातला 10वा धडा तो बायोचा आहे, जो आहे सेल आणि सेल ऑर्गनेल्स. तर ह्याच्यामध्ये आपण काय काय बघितलं होतं पटापट रिवाइज करूया. बघा, सेल म्हणजे काय? कुठल्या पण लिव्हिंग ऑर्गॅनिझम मधली सगळ्यात छोटी एंटिटी म्हणजे सेल. जसं आपण कुठल्या पण मॅटरला, when we divide that matter into the smaller parts and the least or the smallest end part of it that we get is atom. कुठल्या पण पदार्थाचा सगळ्यात छोटा जो घटक आहे तो आहे ॲटम. तसंच कोणत्या पण लिव्हिंग थिंगचा सगळ्यात छोटा घटक आहे सेल. Cells come together to form the entire system of developed organisms. पण मग हे सेल म्हणजे काय? सेल, सिंगल सेल, मल्टीसेल्युलर असे सगळे वर्ड्स तुम्ही ऐकले असेल. ॲनिमल्सची कॅटेगरी प्लांट सेल, ॲनिमल सेल अशी पण तुम्ही बघितलेली असेल. तर ह्या सेल्सला आपण डिटेलमध्ये ऑब्झर्व करायचं काय असतं, एवढ्याशा सेलमध्ये काय काय फिट केलेलं असतं. ह्या सगळ्याचा अभ्यास याच्यामध्ये आहे. सो व्हॉट आर द सेल्स? ऑर्गनेल्स हा लेसन आपण बघूया. आपल्या बुक मध्येच ही डायग्राम आहे. There are two types of cells: plant cells, animal cells. We can easily find plant cells देखील cell wall, which is not there in the animal cells. Plant cells मध्ये vacuoles मोठे मोठे, जे की animal cells मध्ये नसतात. Animal cells मध्ये काही वेगळे स्ट्रक्चर्स आहेत जे प्लांट सेल मध्ये नसतात. मग असं का होतं? The simple reason is plants can make their own food. They can photosynthesize. That's why they have chlorophyll in them, which is lagging in the animal cells. हा सगळ्यात मोठा फरक आहे. Plants cannot move from one place to other, so they need to have rigidity and some kind of solid support. Moreover, protection. ह्या सगळ्या गोष्टींसाठी त्या सेलला एक बाउंड्री असते. एखाद्या घराला बाउंड्री का बांधतात? घराच्या आजूबाजूला ती भिंत का असते? बरोबर, ज्याला आपण म्हणतो कंपाऊंड वॉल. ती का असते? घराला प्रोटेक्ट करण्यासाठी. सेम घराच्या आतमध्ये असलेल्या सगळ्या गोष्टींना प्रोटेक्ट करण्यासाठी, कारण हे घर एका ठिकाणून दुसरीकडे हलू शकत नाहीये. ॲनिमल्स तसं नाहीये. ॲनिमल्स हॅव लोकोमोशन. एका ठिकाणून दुसरीकडे जाणं ही प्रॉपर्टी ॲनिमल्सच्या बाबतीत शक्य आहे, बट विच इज नॉट द केस ऑफ प्लांट्स. प्लांट्स आर रिजिड. एका ठिकाणी जिथे ती बिरूस तिकडेच ते मोठे होते, तिकडेच ते राहतात. मग त्यांना जास्त प्रोटेक्शनची गरज असते. दॅट्स वाय दे हॅव अ थिक सेल वॉल. प्रत्येक सेलला असतं. ठीक आहे. आता जे की ॲनिमल आणि प्लांट सेल ह्यातले डिफरन्सेस आपण बघितले. आता त्याच्यातले सिमिलरिटीज आपण बघूया. दोघही सेल्स मध्ये सायटोप्लाझम असतं. सायटोप्लाझम हा एक लिक्विड आहे. जसं आपल्या बॉडीमध्ये, ह्युमन बॉडीमध्ये ब्लड सगळीकडे फिरतं आणि ब्लड मधून सगळ्या गोष्टी इकडे तिकडे जातात. ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, फूड, एनर्जी सगळं इकडे तिकडे फिरलं जातं. एवढंच नाही तर आपल्या शरीरातल्या नको असलेल्या गोष्टी पण टाकल्या जातात बाहेर, आणि आपल्या शरीराला जिकडे जिकडे हॉर्मोन्स पाहिजे, तिकडे एन्झाईम्स पाहिजे, तिकडे तिकडे सगळ्यांनी फिरवलं जातं. हे आपल्या बॉडीमधलं कनेक्टिंगचं काम ब्लड करते. सो आपल्या बॉडीतला कनेक्टिव्ह टिश्यू आहे ब्लड. पण प्रत्येक सेलमध्ये असंच एक लिक्विड असतं, फ्लुइड असतं, त्याला म्हणतात सायटोप्लाझम. ह्या सायटोप्लाझम मध्येच त्याच्यातले सगळे ऑर्गनेल्स असे तरंगत असतात. असं का पाहिजे? काहीतरी लिक्विड पाहिजे ना. त्या लिक्विड मध्ये सर्व्हाइव्ह करणं हे बाकीच्या ऑर्गनेल्सला, ऑर्गनेल म्हणजे ऑर्गनचा छोटा भाग, छोटे छोटे पार्ट्स, त्याच्याकरता ते इम्पॉर्टंट असतं. त्याच्यातनं खूप न्यूट्रिएंट्स मिळतात. जसं आपल्याला पाण्याची गरज असते की नाही, तसंच थोडंसं काम ह्या सायटोप्लाझमचं असतं. शिवाय सगळे पार्ट्स एकमेकांना जोडून ठेवण्याचं काम पण सायटोप्लाझम करतात. सायटोप्लाझम, सेल वॉल ह्या दोन गोष्टी झाल्या. आता जसा आपल्या शरीरामधला बॉस आहे ब्रेन, राईट? आपल्या शरीरामधला बॉस आहे आपला ब्रेन.
आपण इथेच बघूया, मग आपण पुढे पुढे जाऊ. ब्रेन डिसाइड्स एव्हरीथिंग. ब्रेन हॅज ऑल द इन्फॉर्मेशन ऑफ अवर एंटायर बॉडी. ब्रेन हॅज स्टोरेज सिस्टम. म्हणजे काल काय झालं, परवा काय झालं, लहानपणी काय झालं, मागच्या जन्मात काय झालं, हे पण लोक सांगतात. ह्याचा अर्थ आहे की देर इज अ मेमरी इन अवर ब्रेन, अँड ब्रेन इज द डिसिजिव्ह सेंटर ऑफ अवर बॉडी. बरोबर. म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आपल्या बॉडी मधला कोणता आहे आता, विचार करणारा ब्रेन. तसंच त्या प्रत्येक सेल मधला सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे त्याचा न्यूक्लियस. बरोबर. केंद्रक. त्याच्या न्यूक्लियस मध्ये, त्याच्या केंद्रकामध्ये त्याचं डीएनए मटेरियल जमा झालेलं आहे. सो डीएनए इज व्हॉट, द जेनेटिक मेकअप ऑफ अ पर्सन, ऑफ एनी एंटिटी. तुम्ही का आहात, मी का आहे, एखादा प्लांट का आहे, एखादा डॉग का आहे, एखादा मंकी का आहे, एखादा मायक्रोब का आहे, ह्या सगळ्याची जी काही डिफरन्शिएट करणारी महत्वाची गोष्ट आहे ती आहे त्याच्यातलं जेनेटिक मेकअप. माझ्या बॉडीमध्ये जे जीन्स आहेत ज्याच्यामुळे मला मी बनवलंय, जी मी तुमच्यापासून वेगळी आहे, ह्याला कळण्यात तुमचे जीन्स वेगळे, माझे जीन्स वेगळे. बरोबर. आपण सगळी माणसंच आहोत, तुम्ही, मी, आणखीन कुठली इकडची तिकडची लोक, सगळे आपल्या आजूबाजूला असलेली माणसं जरी बघितली तरी प्रत्येक माणूस वेगळा. कॉमन सगळ्यांमधले कॉमन फीचर्स सेम आहेत, तरी पण आपण सगळे वेगळे आहोत. द रिझन इज आपल्यामध्ये जीन्स वेगळे आहेत. आता ही झाली माणसांमधल्या डिफरन्सची गोष्ट. माणसं प्राण्यांपेक्षा वेगळे आहेत आणि प्राणी वनस्पतींपेक्षा वेगळे आहेत आणि त्या वनस्पती मायक्रोब्स पेक्षा वेगळ्या आहेत. देर इज ह्यूज डिफरन्स, ह्यूज व्हेरिएशन इन ऑल द लिव्हिंग थिंग्स. मग ह्या प्रत्येकाला वेगळं बनवणारा पार्ट कोणता आहे, सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे त्याच्यामध्ये असलेला जेनेटिक मेकअप, जो त्याच्या न्यूक्लियस मध्ये असतो, त्याच्या क्रोमोझोम्स मध्ये असतो, त्याच्या जीन्स मध्ये असतो. त्याला डीएनए म्हणतात. बरोबर. हे डीएनए जिकडे स्टोअर असतं तर त्याचं न्यूक्लियस असतं. बरोबर. ठीक आहे. आता आपल्या ह्या जनरल स्ट्रक्चर्स मध्ये ऍटम काय म्हणते मी, सेल मधलं आपण न्यूक्लियस बघितलं, सायटोप्लाझम बघितलं, सेल वॉल बघितलं. आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये एक पॉवर हाऊस आहे. मेन स्विच ऑन केलं की सगळं काम करायला लागतं. लाईट, पंखे, टीव्ही, फोनचे चार्जर, सगळं. मेन स्विच बंद केला, आपण 2 महिने गावाला जाणारे मेन स्विच बंद करतो, सगळीकडचा इलेक्ट्रिसिटीचा सप्लाय ठप बंद होतो. असं का होतं? जसं आपल्या घरातलं मेन स्विच आहे तसंच आपल्या प्रत्येक सेलमध्ये मायटोकॉन्ड्रिया आहे. मायटोकॉन्ड्रिया काय करतात, जे दार लाव. मायटोकॉन्ड्रिया आपल्या शरीरामध्ये जे काही एनर्जी जनरेट करणारी युनिट असतात ते मायटोकॉन्ड्रिया असतात. आपण जे काही अन्न खातो त्याच्यामधनं एनर्जी बनवण्याचं काम मायटोकॉन्ड्रियामध्ये होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर न्यूक्लियसच्या आजूबाजूला असतात एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आपल्या घरामधनं आपल्या मेन बॉस कडनं एखादा निरोप बाहेर द्यायचा आहे किंवा बाहेरून एखादा निरोप आपल्या बॉसला द्यायचा आहे, त्याच्यामधनं गलियाऱ्यांमधनं जाऊन काही गोष्टी चेंज करून, काही गोष्टी नीट करून, तिकडून इकडे पाठवणं हे त्याचं काम असतं. मग असतात रायझोझोम्स, लायझोझोम्स. बरोबर. व्हॅक्युओल्स. व्हॅक्युओल्स अशी एक गोष्ट आहे जी आपल्या बॉडीमध्ये असते, प्रत्येक सेलमध्ये असते आणि ती रिकामी असते. उदाहरणार्थ एक अशी, चला असं मी तुम्हाला एक आता सोपं उदाहरण सांगते माझ्या घरातलं. रिसेंट उदाहरण आहे. माझ्या खूप साऱ्या आपण एक्स्ट्रा भांडी जमा करून ठेवतो बघा एखाद्या पोत्यामध्ये किंवा एखाद्या पिशवीमध्ये, अशी एक पिशवी मला सापडली. त्याच्यामध्ये ना एक जुनी अशी एक कढई होती. अशीच चांगली होती पण वापरलीच नाही, अशीच ठेवून देण्यामध्ये आली अशी ती कढई होती. तर ती कढई मी काढली, ती घरामध्ये बरेच दिवस ठेवली. घरचं पाणी टपटप गळत असेल किंवा नळाखाली ठेवायचं असेल म्हणून ती वापरली. ते सगळं काम झालं, रिपेअर झालं. आता ती कढई काय करायची, मग ती मी बाहेर ठेवून दिली, घराच्या बाहेर ठेवली. आणि त्याच्यामध्ये आमच्या इकडे जो एक स्ट्रीट डॉग येतो मोती, त्याला त्यामध्ये दूध देणं, पाणी देणं, ह्या सगळ्या करतात तिथे कढई वापरली जाते. सांगायचा मुद्दा असा आहे की रिकाम्या भांड्यांना, रिकाम्या पिशव्यांना, रिकाम्या वस्तूंना तुम्ही हवं तसं कामासाठी वापरू शकता. तर त्याच्यामुळे तुम्ही पाणी जमा करून ठेवू शकता, तर त्याच्यामध्ये दूध ठेवून त्याला देऊन टाकू शकता, तर त्याच्यामध्ये कचरा जमा करू शकता. बरोबर. अशा अनेक गोष्टींसाठी जसे ह्या वापरतो ना आपण, तसंच प्रत्येक सेलमध्ये व्हॅक्युओल्स असतात. व्हॅक्युओल या शब्दाचा अर्थच आहे व्हॅक्युम. त्याच्यामध्ये काही नाही, रिकाम्या आहेत त्या. जेव्हा गरज पडेल तेव्हा त्याच्यामध्ये तुम्ही कचरा जमा करा, त्याच्यामध्ये पाणी जमा करा, त्याच्यामध्ये जे हवं ते टाका. दे आर मेड फॉर दॅट. राईट. हे झालं त्याचं महत्वाचं काम. आता एक एक स्ट्रक्चर डिटेलमध्ये बघूया. सेल वॉल आणि मेम्ब्रेन. मगाशी आपण बघितलं की सेल वॉल मधला फरक काय, प्लांट आणि अॅनिमल सेल मधला. सेल वॉलचा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आपण डिस्कस नाही केला मगाशी, तो आता आपण बघू, तो आहे सिलेक्टिव्ह परमिएबिलिटी. बघा, मी तुम्हाला पुन्हा एक उदाहरण देते. आपण सगळे वर्गात बसलो,
आणि आपल्या वर्गामध्ये एक चला डान्स प्रॅक्टिस सुरू आहे किंवा एखाद्या नाटकाची प्रॅक्टिस सुरू आहे, आपल्या वर्गाचं काम सुरू आहे काहीतरी. त्यावेळेला दरवाजे बिरवाजे बंद करून आपण आपलं काम करत असतो. दुसरं कोणी डिस्टर्ब करू नये असं आपल्याला वाटतं. आपण आपलं काम करतोय आणि बाहेरनं कोणतरी दरवाजा वाजवला. आपण दार उघडून बघतो. सुट्टीची नोटीस घेऊन एखादा मुलगा जर येत असेल, ती वही माहिती असते आपल्याला, त्याच्यामध्ये सुट्टीची नोटीस असते. दरवाजा उघडतो, आपण त्याला आत येऊ देतो. सिलेक्टिव्ह परमिएबिलिटी. थोड्या वेळानंतर कोणत्यातरी दुसऱ्या वर्गातला मुलगा येतो, काहीतरी बघायला येतो, डिस्टर्ब करायला येतो, तो आत डोकावून बघण्याकरता आलेला असतो. आपण दरवाजा उघडून बघतो, हा आलाय का? तो म्हणतो, चल पळ. त्याला पळवतो आपण आणि दरवाजा बंद करून घेतो. म्हणजेच सिलेक्टिव्ह परमिएबिलिटी म्हणजे कोणाला आत घ्यायचं आणि कोणाला नाही घ्यायचं, कोणाला आतून बाहेर सोडायचं, कोणाला नाही सोडायचं, हे ठरवण्याचा अधिकार म्हणजे सिलेक्टिव्ह परमिएबिलिटी. हा सेल वॉलकडे असतो. आपल्या सेलच्या वॉलमध्ये, त्या मेम्ब्रेनमध्ये, त्या सेल्समध्ये ही कॅपॅसिटी आहे ठरवण्याची की कोण आपल्या सेलला त्रास देऊ शकतो, कोण आपल्या सेलमधून बाहेर गेलं तर सेलचं भलं होऊ शकतं. कार्बन डायऑक्साईड आपल्या सेलच्या मध्ये बनलाय, आता तो नको आहे, तो बाहेर फेकून द्यायला पाहिजे. तर तो बाहेर जाण्याकरता त्याला परमिशन द्यायला पाहिजे आणि बाहेरून ऑक्सिजन आत घ्यायला सेलने अलाव केलं पाहिजे. तर ऑक्सिजन फिरतोय आणि सेल मरून जाईल बिना ऑक्सिजनचा, असं नाही व्हायला पाहिजे. योग्य वेळेला इकडून तिकडे तिकडून इकडे एक्सचेंज होतो, म्हणूनच आपण नीट जगतो. आणि हे होण्याचं कारण सेल वॉल, त्या सेल मेम्ब्रेन मध्ये सिलेक्टिव्ह परमिएबिलिटी, कोणाला आत घ्यायचं कोणाला बाहेर सोडायचा हा अधिकार सेल वॉलचा आहे. ठीक आहे, बघा आता ह्याचं स्ट्रक्चर आहे बघा, आपल्याला दिलंय पुस्तकामध्ये पण आहे. स्ट्रक्चर ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन कसं असतं ते, प्रोटीन, लिपिड बायलेअर, कार्बोहायड्रेट चेन, असं कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर असतं. मग सायटोप्लाझम आणि न्यूक्लियस, मग असे आपण जे बोललो ते एकदा पुन्हा बघा. सायटोप्लाझम म्हणजे एंडोप्लाझमिक फ्लुइड, आपल्या सेलच्या मध्ये असलेलं ते फ्लुइड. इट इज इंट्रासेल्युलर फ्लुइड विच कंटेन्स व्हेरियस ऑर्गेनल्स. इट प्रोव्हाइड्स मीडियम फॉर बायोकेमिकल प्रोसेसेस टू टेक प्लेस. एक मीडियम आहे ना, ते कनेक्ट करणार सगळ्यांना. तर त्याच्यामध्ये काही बायोकेमिकल प्रोसेसेस सुद्धा होतात, केमिकल्स असणारच ना त्याच्यामध्ये. इट इज लाईक अ कनेक्टिंग पार्ट ऑफ ऑल दी सेल ऑर्गनल्स. मग सगळ्यातलं काय 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 त्याच्यामध्ये असणारच आहे. न्यूक्लियस इज द कंट्रोल सेंटर ऑफ दी सेल. आपण मग कशीच बोललो, आपल्या सेलचा ब्रेन येतो. इट रेग्युलेट्स ऑल बायोकेमिकल ऍक्टिव्हिटीज अँड सेव्स जेनेटिक इन्फॉर्मेशन. डीएनए, आरएनए, मी आता तुम्हाला जे सांगितलं ते स्टोअर करणारं सेंटर आपला न्यूक्लियस असतो. मग पुढे मायटोकॉन्ड्रिया अँड व्हॅक्युअल्स. आत्ताच आपण बोललो आपल्या शरीरामधले पॉवर हाऊसेस म्हणजे मायटोकॉन्ड्रिया. प्रत्येक सेलला एनर्जी देण्याचं काम मायटोकॉन्ड्रियामध्ये होतं. इट इज नोन एज द एनर्जी फॅक्टरी ऑफ द सेल. आणि व्हॅक्युअल्स, जसं मी नावातच सांगितलं, एम्प्टी बॅग्स, व्हॅक्युम. व्हॅक्युम म्हणजे देर इज नथिंग, रिकामा. मग त्याच्यामध्ये तुम्ही पाणी भरा, त्याला आधार देण्याकरता वापरा, का त्याच्यामध्ये कचरा जमा करा, सॉलिड वेस्ट प्रोडक्ट जमा करा आणि त्याला ऍज अ स्टोरेज बॅग किंवा वेस्ट बॅग म्हणून वापरा. इट इज अप टू यू. एंडोप्लाझमिक रेटिक्युलम अँड गोल्गी कॉम्प्लेक्स. मग अशी तुम्हाला जे मी सांगितलं की न्यूक्लियसच्या आजूबाजूला एक नेटवर्क असतं, पाईप्स. आतून बाहेर, बाहेरून आत, काय वस्तू सोडायची, कशी सोडायची, किती सोडायची, हे ठरवण्याकरता त्या सेल, आपल्या सेलमध्ये जे काही बनलंय, जे काही सिंथेसाइज झालंय, त्याला एका ठिकाणून दुसरीकडे ट्रान्सपोर्ट करणं, त्याला ट्रान्सफॉर्म करणं, बदलणं, त्याला केमिकली बदलणं, हे काम करण्यासाठी गोल्गी कॉम्प्लेक्सचा वापर होतो. आणि इट इज लाईक अ केमिकल फॅक्टरी. म्हणूनच त्याला पॅकेजिंग सेंटर म्हणतात. इकडनं एखादी वस्तू टाकली, त्याच्यामध्ये काहीतरी चेंज केला आणि ते बाहेर पडलं, जसं की एक पॅकेजिंग युनिट असते की नाही कंपनीमध्ये, टाका, काम करा, बाहेर सोडा, असं त्याचं काम असतं. मग प्लास्टिड्स अँड इट्स टाइप्स. आता हे प्लास्टिड्स प्लांट सेलमध्ये असतात. ठीक आहे, आपल्यामध्ये प्लास्टिड बिस्टिड काहीच नाहीये. आपल्या अॅनिमल सेल्समध्ये कुठले रंग नाही आहेत. आपण काय ते अवतार मूवी मधल्या लोकांसारखे निळे बिळे हिरवे असं नाहीये. आपण नॉर्मल ह्युमन बिंगचे आपल्या बॉडीमध्ये कुठलेच प्लास्टिड्स नाही, पण प्लांट्स मध्ये आहेत. प्लांट्स मध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे प्लास्टिड्स असतात. जे ग्रीन कलरचे असतात त्याला म्हणतात क्लोरोप्लास्ट. पण सगळंच ग्रीन नसतं प्लांट्स मध्ये. बघा, मुळ्याचा रंग पांढरा आहे आणि गाजराचा रंग
रेडिश ऑरेंज आहे, किंवा झॅन्थोफिल किंवा कॅरोटीन अशा वेगवेगळे शब्द तुम्ही जर ऐकले असतील, तर त्याचा परिणाम त्या रंग देण्यावरती होतो. म्हणजे हे जे प्लास्टिड्स असतात ना, हे ऍक्च्युली कलर गिव्हिंग एजंट्स असतात. क्लोरोप्लास्ट ऍज द नेम सजेस्ट हिरवा रंग, आणि ते सोलार एनर्जीला फूड मध्ये कन्वर्ट करतात. सॉरी, सोलार एनर्जी जी आहे, जे काही प्लांट्स असतात आपल्या आजूबाजूला, ते स्वतःचं अन्न स्वतः बनवतात. आपण मगाशीच बघितलं होतं की ओनली प्लांट्स हॅव दिस कॅपॅसिटी टू सिंथेसाइज देअर ओन फूड. सो त्याच्यामध्ये हे स्वतःचं अन्न स्वतः बनवणार आणि काय करणार, फोटोसिंथेसिसमध्ये बघा, आता लुक ॲट द इंटरनल स्ट्रक्चर ऑफ द क्लोरोप्लास्ट. हे असे 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 ते चोकोपाय असतात ना, किंवा केक कट करून ठेवलेले, अशा ह्या सिस्टीम मध्ये इथे एनर्जी ट्रॅप होते. एनर्जी म्हणजे सोलर एनर्जी. आणि खालच्या बाजूने कार्बन डायऑक्साईड पानामध्ये आला आहे, पाणी त्यांनी ऑलरेडी ऍब्सॉर्ब केलेलं आहे मुळांमधनं. मग त्याचं फूड बनतं. जसं की आपण कुकर लावतो की नाही, किंवा गॅस ऑन करतो आणि त्याच्यामध्ये एखाद्या भांड्यामध्ये आपण जे काही ठेवायचं ते सगळं ठेवतो, आणि मग काय ते अन्न शिजलेलं आपल्याला दिसतं. तसंच सेम ह्याच्यामध्ये होतं. ठीक आहे, क्लोरोप्लास्ट मध्ये. नाव नेक्स्ट पार्ट इज आपला ओके, एक मिनिट हा. प्लास्टिड्स अँड इट्स टाइप्स. अशा पद्धतीने आपल्या ह्या पूर्ण आपल्या काय बरं म्हणतो, सेल आणि सेल ऑर्गनेल्सच्या लेसनला आपण डिस्क्राईब केलेले. ह्याच्यामध्ये एक गोष्ट राहिली जी आपण आता बुकमध्ये बघू. एक मिनिट, हे डायग्राम आपण डिस्कस केलं राईट. अरे हँग होत रे. सेल वॉल, सेल मेम्ब्रेन आपण आता बोललो. ऑस्मोसिस हा एक मुद्दा राहिलेला आहे. बघा, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि हे आपण आताच पाहिलं गोल्गी कॉम्प्लेक्स. हे माझं काय माहिती नाही, हे मूव नाही होत ते. हादड्यात जाण्यापूर्वी मला आधी वरचं कव्हर करायचंय, पण ते येत नाहीये तिकडे. हा, नंतर ह्याच्यामध्ये एक गोष्ट राहिली मग अशी आपल्या पीपीटी मधनं डिस्कस करायची, जी होती लायझोझोम्स. लायझोझोम्स खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे बरं का. बघा त्याचं स्ट्रक्चर बघा, हे हिरव्या हिरव्या रंगाच्या कलिंगडासारखे दिसले चित्रामध्ये, पण ह्यांचं ऍक्च्युअल काम जे आहे ना, एकदम डेंजरस आणि डिफरंट आहे. म्हणजे हे लायझोझोम्स काय आहेत बघा, हे आपल्या प्रत्येक सेलमध्ये असलेले छोटे छोटे बॉम्ब आहेत. बॉम्ब कसे बघा, ह्यांचं काम आहे ऍक्च्युली इम्युन सिस्टीम मध्ये मदत करणं. म्हणजे व्हायरस आणि बॅक्टेरिया त्याच्यामध्ये सेलमध्ये आले की ह्याच्यामध्ये येणार, ते फोडून टाकणार, मारून टाकणार. किंवा आपल्या सेलमध्येच काही बरेच कचरा जमा होतो, तर असा सगळा ऑर्गॅनिक कचरा म्हणजे ऑर्गॅनिक डिब्रिज याच्यामध्ये आले की त्याला सगळं फोडून टाकणार, म्हणजे गायब करून टाकणार. शिवाय त्या स्वतःच सुसाईड बॅग्स असतात. म्हणजे काय, जेव्हा हा सेल थोडासा आजारी पडेल, काहीतरी त्याला डॅमेज होईल, किंवा तो म्हातारा झाला तर तो जास्त काही काम नाही करू शकत, अशा कंडिशनमध्ये तो स्वतःच फुटतो आणि स्वतःच्याच त्या सेलला
डायजेस्ट करून टाकतो. म्हणजे लायझोझोम स्वतःला डिस्ट्रॉय करणाऱ्या बॅग्स आहेत. बरोबर. आणि ड्युरिंग स्टार्वेशन ड्युरिंग स्टार्वेशन म्हणजे जेव्हा आपण आपली उपासमार होते, जेव्हा आपण काही खात पीत नाही, अशा कंडिशनमध्ये हे जे काही आपले लायझोझोम्स असतात ना, ते आपल्या बॉडीमध्ये जे स्टोअर्ड प्रोटीन असतं किंवा फॅट्स असतात. जनरली आपल्या बॉडीमध्ये आपल्याला एनर्जी देणारे जे पार्ट्स असतात ते कार्बोहायड्रेट्स असतात. फास्ट एनर्जी देणारे. पण जेव्हा आपल्याला जास्त एनर्जीची गरज असते किंवा आपण उपाशी आहोत बरेच दिवस, अशा कंडिशनमध्ये उपासमारीच्या काळामध्ये लायझोझोम्स आपल्या बॉडीमध्ये स्टोअर्ड प्रोटीन आणि फॅट्स मधनं आपल्याला एनर्जी देतात. सो त्यांचं फंक्शन खूप इम्पॉर्टंट आहे, जे आपल्या पीपीटी मध्ये राहून गेलं होतं. मग आपण पुढे बघितलं होतं बाकी सगळ्या रायबोझोम्स आणि वगैरे या सगळ्या गोष्टी आपण ऑलरेडी पाहिलेल्या आहेत. आता हा लेसन आपला ऑलरेडी डिस्कस करून झालाय बरं का. सगळे सेल ऑर्गनल्स कोणते काय हे सगळं आपण आता पाहिलं. आता आपल्याला बघायचं आहे आपला पुढचा लेसन, जो इंटरेस्टिंग आहे, इम्पॉर्टंट आहे आणि ह्याचा कनेक्टेड पार्ट आपल्याला नववीला येणार आहे. ऑर्गन सिस्टम्स. अरे तर एकतर पुढे किंवा एकतर एकदम मागे असंच चाललंय. हा, ह्युमन बॉडी आणि ऑर्गन सिस्टीम हा आपला पुढचा धडा आहे बघा. ह्युमन बॉडी, आपल्याला माहिती आहे की आपल्या बॉडीमध्ये काय काय ऍट प्रेझेंट आपण आपलं आपलं जे काही काम करतोय ते काम करताना आपल्या शरीरामध्ये खूप सिस्टम्स काम करतात. रेस्पिरेटरी, डायजेस्टिव्ह, मस्क्युलर सिस्टीम. बघा मी बोलते तर माझे मसल्स, चेहऱ्याचे मसल्स मूव्ह करतात. माझी स्केलेटल सिस्टम, कारण मी ज्या पोझिशनमध्ये बसले किंवा मी हालचाल करते, हातपाय हलवते, तुमच्याशी बोलताना हात वर करते, मान हलवते, ह्या सगळ्यामध्ये माझ्या बॉडीची जी स्केलेटल सिस्टम आहे ती मला सपोर्ट करते. मी जे काही दुपारी जेवलेले त्याच्यामध्ये डायजेशन सुरू आहे, तुमच्याशी बोलता बोलता माझं रेस्पिरेशन सुरू आहे. त्याचबरोबर माझ्या बॉडीमधलं ब्लड हे कंटिन्युअसली पंप होत आहे, म्हणून तर मी जिवंत आहे. त्याचबरोबर तेच ब्लड माझं फिल्टर होत आहे, म्हणजे येस. हा,
मेरा माइक बंद था क्या रे इतना टाइम? आता आपण जे काही डिस्कस केलं त्याच्यामध्ये आपण आर्टरीज आणि वेन्स याचं स्ट्रक्चर बघितलं. त्याच्यामधनं कॅपिलरीज कसं काम करतात ते बघितलं. आपल्या हार्ट बीट्स 72 बीट्स पर पर्सन जे असतात त्या बघितल्या. आपल्या हार्टमधले जे साऊंड आहेत ते पण बघितले. हार्टमधनं एक्सचेंज ऑफ मटेरियल कसं होतं, ऑक्सिजन देणं घेणं आणि कॅपिलरी मधनं हा एक्सचेंज कसा होतो, ह्या सगळ्याचं डिस्कशन आपण आत्ताच केलं. पुढच्या वेळेला या धड्याचा आपण पुढचा पार्ट बघूया. आणि ब्लड सेल मध्ये जे जे काही टाइप्स असतात त्याचे जे काही त्याचे इम्पॉर्टन्स आहे ते सगळं आपण डिस्कस करू. थँक्यू सो मच.